मुळात तुम्हाला स्वतः मैदानात उतरावं लागेल. म्हणजे तो चिखल साफ करायचा असला तर अशा कोपऱ्यावर उभं राहून तो साफ होऊ शकत नाही, त्यासाठी उतरावं लागेल. आत्ता झालं तुला मी काँग्रेसबद्दल विचारलं, आपबद्दल विचारलं, आणखी एक आरोप होता तुझ्यावर आणि तो म्हणजे की तू भाजपची बी टीम आहेस म्हणून. अरे बापरे, याच्यावर तर अमित शहाही हसत असतील आता. नाही पण आत्ता जे तुझ्या बरोबर आहेत ना, अगदी जे शिवसेना तुझ्या बरोबर आहे, त्या शिवसेनेच्या नेत्यांनी आरोप केला होता की अभिजित हा भाजपची बी टीम आहे अगदी सुरुवातीला. हा, तर म्हणजे त्यांनाही संभ्रम होता तुझ्याबद्दलचा की तू खरोखर विचाराच्या चळवळीच्या रूपानं आलायस की भाजपनं पेरलेला असा एखादी जेन्झी आहे. तर हे तू ऐकलं होतंस का आणि त्यावर तुझी काय प्रतिक्रिया होती? नाही सर, मी याच्यावर एक क्लॅरिफिकेशन देऊन टाकतो. मी देशात का आलो याचं मी मेन कारण सांगतो. जेव्हा मी अमेरिकेत होतो, आमचं ट्विटर अकाउंट बॅन करण्यात आलं सरकारकडून. आणि ते बॅन करताना जे शब्द वापरले गेले, नॅशनल सिक्युरिटी थ्रेट, मला ती गोष्ट खूप लागली सर. कारण की महाराष्ट्रातून शिकलेलो आहे मी, महाराष्ट्रात शिक्षण झालेलं आहे, दिल्लीत काही वर्ष काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर भारताच्याच पासपोर्टवर मी अमेरिकेत गेलो. तिथं जे मला लोक ओळखत होते, माझे कॉलेजची लोक असो, माझे तिथे जे अमेरिकन मित्र होते, ते मला भारतीय म्हणून ओळखतात. त्यांना काय माहिती बाकी काय, ते मला एक भारतीय म्हणूनच पहिले बघतात ना. आणि मला माझ्याच देशाची सरकार नॅशनल सिक्युरिटी थ्रेट बनते, ही गोष्ट मला खूप लागली होती. नाहीतर तेच मी तिथं ऍज अन इंडियन गेलेलो आणि मला माझ्याच देशाची सरकार नॅशनल सिक्युरिटी थ्रेट बनते, तिथे मला लोक काय म्हणून बघतील मग? तिथं आधीच आमच्यासोबत रेसिझम होतं आणि तिथं आमच्याच देशाची सरकार आम्हाला, ज्या पासपोर्टवर आम्ही गेलेलो आहे, तेच आम्हाला नॅशनल सिक्युरिटी थ्रेट बनतात. तर ती गोष्ट मला कुठं ना कुठं लागली होती खूप. आणि म्हणलं आता तर मला माझ्या देशात वापस यायचंय आणि मी येऊन वापस येईल, मी बोलेल तुमच्या विरोधात आणि मी बोलून दाखवेल आंबेडकर आणि गांधींच्या विचारांवर. आणि मी नॅशनल सिक्युरिटी थ्रेट नाही, मला हे सांगायचं होतं. त्यासाठी मी वापस आलो होतो. आंदोलन करायचं, असं काय करायचं तोपर्यंत तो काही विचार नव्हता मला. फक्त जे नॅशनल सिक्युरिटी थ्रेट बोलण्यात आलं होतं, मी त्याच्यासाठी वापस आलो होतो. पण नंतर लोकांनी जे समर्थन दिलं त्याच्यामुळे सगळं हे आंदोलन होऊ शकलं. अगदी मुळात एखाद्या सच्च्या देशभक्ताला किंवा भारतीयाला जर कुणी असं म्हणत असेल की तुम्ही देशासाठी अत्यंत धोकादायक अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व असाल, तर त्यातून जो धक्का बसेल किंवा जो एक इमोशनल अशा स्वरूपाचा ट्रोमा असेल, तो आपण अभिजितच्या चेहऱ्यावर बघू शकतो. मुळात आणि कोणत्या माझ्यासोबतच नाही झालेलं आहे सर. माझी तर स्टोरी समोर येते. जे लोक या सरकारच्या विरोधात बोलतात त्यांना अँटी नॅशनल पाकिस्तानी बोलण्यात येतं. म्हणजे काय यांच्या नावावर लिहून दिलेलं आहे का देश? कधीपर्यंत हे चालणार आहे? म्हणजे आज माझी स्टोरी लोकांना कळते कारण की आमचं आंदोलन सक्सेसफुल झालेलं आहे. पण असे कित्येक लोक आहेत ज्यांना मागच्या 10 वर्षात काय काय नाही बोलण्यात आलेलं आहे की पाकिस्तानचे दलाल आहेत, याचे दलाल आहेत, त्याचे दलाल आहेत. मुळात गेल्या काही वर्षामध्ये ज्या स्वरूपाचं ट्रोलिंग झालं आणि ट्रोलिंगमधून आपण शिक्के मारण्याचा प्रयत्न केला, तो कितपत योग्य होता? आणि आपण एखाद दोन प्रकरणांना घेऊन जर कोणावर शिक्के मारत असलो तर ते कितपत योग्य आहे, हा मूळ प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. आणि त्यातून मग अशी चळवळ उभी राहते.